हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। तर हा व्हिडिओ थोडाफार मोठा होणार आहे कारण की हा आहे माझ्या क्यूट फ्रेंडबद्दल, जिचे की मी लग्नाला जाणार आहे। तुम्हाला पूर्ण डिटेल आहे या व्हिडिओमध्ये, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर तसंच तुम्हाला माहीतच आहे की माझ्या आर्टिफिशियल लेग आहेत। तिचं लग्न बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे की आमचं डी.एड झाल्यापासून 10 वर्षानंतर झालं आहे तिचं लग्न। तर त्यामुळे बरेच जणांनी काही ना काही कारणामुळे येऊ शकले नाहीत। तर पण मी तर ठरवलं होतं की जेव्हा तिचं लग्न असेल तेव्हा मी नक्की जाईन। तर अशा प्रकारे मी तिच्या लग्नाला जायला रेडी झाले। माझ्या मिस्टरांना सुट्टी नाही भेटली, तर मी माझ्या भावासोबत लग्नाला गेले। तर नवीन लेग्स होते, थोडाफार त्रास होत होता आणि कसं तरी आम्ही तिच्या लग्नाला गेलो। खूप जास्त ऊन होतं, नांदेडला जायला 1 तास लागतं आणि त्याच्या पुढे तिचं लग्न होतं, तर मला 2 तास लागले। तर विचार केला की बाबा तिच्यासाठी गिफ्ट काय घ्यावं। तर जाता जाता आम्ही डी-मार्टमध्ये गेलो। तर डी-मार्टमध्ये नांदेडचं दुसरंवालं जे डी-मार्ट आहे ना, PVR पासलं इतकं छान, इतकं ऑसम आहे आणि ते प्राईज, तिथली क्वालिटी वगैरे खरंच खूप छान आहे। तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा तिथे। मी तर नेक्स्ट वेळेस जाईल ना तेव्हा पूर्ण छानपैकी तिथला व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करेल। तर सुरुवातीला आम्ही तिच्यासाठी काय घ्यावं हे कन्फ्यूज होतं, कारण की आता फ्रेंड आहे, आठवण राहिली पाहिजे। तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या लग्नामध्ये कधी काही गिफ्ट दिलं का? खऱ्या फ्रेंडला किंवा आपल्या कुठल्याही फ्रेंडला गिफ्ट देणं आणि ते तिने आपल्याला त्या गिफ्टवरून लक्षात ठेवणं एक खूप स्पेशल गोष्ट असते। आणि तिच्या लग्नामध्ये गेल्यानंतर ती सर्वात जास्त खुश झाली आणि तिने मला हक केलं। मला एवढं छान वाटलं ना, म्हणजे वेगळी फिलिंग असते आपल्याला त्याबद्दल। आणि इथल्या ज्या वस्तू आहेत ना, खरंच खूप छान आहेत। मी हा वाला डब्बा घेतला, मला खूप आवडला तिच्यासाठी, पण मला पॅकिंग करायला बिलकुल बी वेळ नाही भेटला। मला असं वाटत होतं की बाबा कुठे लग्न लागून जातं की, आणि शेवटी लग्न लागलं। मी 2 वाजता गेले यार तिच्या लग्नामध्ये। लग्न तर लागणारच होतं ना, आणि मी नेक्स्ट टाईम नक्की या डी-मार्टमध्ये येईल। आणि तिचं लग्न लागल्यानंतर जे जेवण वगैरे होतं ना, ते नक्की होतं आले आणि फोटो वगैरे काढलेत आम्ही हे वाले। खूप छान वाटलं मला। थँक्यू वॉचिंग फॉर व्हिडिओज।